इंटरेस्टिंग बॅटल आहे कारण दोन चांगले संघ एकमेकांचा अगेन्स्ट खेळतात. श्री गणेश भरोडी आणि त्यांचा अगेन्स्ट जहरी रांजनोली ही लढत की तर मात्र फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करतात, पण आतापर्यंत पाकलं गेलं तर 11 धावा या पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल आता स्लो वन होता आणि दमान पाकले गेले तर पूल करण्याचा प्रयत्न होता, पण घडलं काय कारण अगदी स्टंपच्या जवळ हा चेंडू गेला. डॉट बॉल इथे येतो. नेक्स्ट बॉल आता लोवर फुल टॉस स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन फिल्डर आहेत विवेक, चांगली फिल्डिंग राखली मिळेल फक्त एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 12 वरती आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा धावफलकावरती कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेला नाही या टीम श्री गणेश भरोडी टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना. आणि स्पेशली आम्ही प्रत्येकी प्रेक्षकांना क्षमस्व आहोत बिकॉज थोड्या वेळासाठी लाईव्ह स्ट्रीमिंग आमचं समालोचन देखील बंद होतं, बट आता पुन्हा एकदा लाईव्ह स्ट्रीमिंगला देखील सुरुवात झालेली आहे, समालोचनाला देखील सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित न्यू आई एकविरा चषक 2025 मध्ये आज या स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस आणि या तिसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये ही लढत आपण पाहतात. रांजनोली त्यांच्या विपक्षामध्ये भरोडी. व्यासपीठावरती तुम्ही उपस्थिती आज पाहू शकतात. अगदी आज वळात वळ काढून सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांची उपस्थिती आज आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. साहेबांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय पिंटूशेठ पाटील दादांचं देखील आगमन झालेलं आहे. दादांना देखील मी विनंती करेन की आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती सन्मान व्हायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हर दीपक द्रमाण बॉलिंग मार्क वरती तयार होतात. अंपायर्स एक मिनिट मॅच थांबवा. मॅच 4 ओव्हरची आहे त्याची माहिती मी पोहोचवतो. बघा मॅनेजमेंट कमिटीने सांगितलं की मॅच 4 ओव्हरची आहे आणि ही माहिती दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑलरेडी दिली गेली आहे. सेकंड ओव्हर दीपक द्रमाण तयार होतात बॉलिंग मार्क वरती. पहिलं षटक आपण पॉवर प्लेचा पाकले जसामध्ये 12 धावा बनवला गेला. एक चांगली सुरुवात आहे. अजय पाटील देखील क्रीज वरती आहेत, ओपनिंगला आलेत. फुल टॉस पॅन वरती टाकला गेला होता, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डाऊन द लेग साइड अतिरिक्त रन द्रमाण इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड सध्या सगळीला 13 धावा धावफलकावरती. बघा ज्याप्रमाणे सुरुवात आहे अशीच जर बॅटिंग झाली या फर्स्ट इनिंग मध्ये तर मी म्हणेन की मे बी 45 to 50 पर्यंत पोहोचलं जाऊ शकतं आणि त्यासाठी अजय पाटील आणि त्यांच्या समवेत अमन आलेत ओपनिंगला. या दोन्ही बॅटर्सला चांगला खेळ इथे करावा लागेल. ओव्हर द विकेट आता शफल होऊन खेळायचं होतं ऑन साईडला, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल इथे येतो. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द मॅच साठी भरपूर सारे पारितोषिक आहेत. त्यामध्ये स्वीट बॉक्स आहे जसे आम्हाला काशी विश्वनाथ स्वीट्स अजय जयस्वाल अक्षय जयस्वाल माफी सुद्धा यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर जो आहे जो आम्हाला नवनाथजी पाटील समाजसेवक सावध त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला, त्यांचे देखील विशेष आभार. त्याचप्रमाणे कोल्ड ड्रिंक आहे जे आम्हाला गणेशजी बजागे साहेब किरवली यांनी पुरस्कृत केलं आणि त्यानंतर ट्रॉफी आहे जे आम्हाला महेंद्रजी पाटील साहेबांनी पुरस्कृत केली आहे. मिस्टामिंग हव्यामध्ये बट कोणताही फिल्डर तिथे पोहोचू शकणार नाहीये. मिडॉनला कोणताही फिल्डर नव्हता. लॉंग ऑफचे फिल्डर येतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या रन्स 2. धावफलक 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड 15 वरती जाऊन पोहोचला. बघा महत्वाची गोष्ट टीम भरोडीसाठी काय राहिली या पहिल्या सत्रामध्ये की अजय मैदानाच्या हातमध्ये आहेत, 10 विकेट्स देखील हातामध्ये आहेत आणि असाच खेळ जर सुरू राहिला तर पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल उभं देखील केलं जाऊ शकतं. ओव्हर द विकेट आता बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी होती. कट करत असताना पॉइंटला दरम्यान फिल्डर बॉल फील्ड करतात, तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. आता अजय पाटील स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील आणि पाकलं गेलं तर या खेळाडूंनी देखील फार कमी वेळामध्ये एक मोठं नाव कमावलं कारण अगदी अंडर 90s पासून त्याची सुरुवात. त्यानंतर आपण ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये ॲज ऑल इंडिया आयकॉन म्हणून गोटीकर बी टीममध्ये अजय पाटीलला खेळताना पाकलं, पण अजयचा अगेन्स्ट हा फुल टॉस
आणि इथं पास नकारलं. बाठाने बॉलचा कॉन्टॅक्ट देखील झाला नाही. बघा फुल टॉस जरूर होता बट बोटं फिरवली होती दीपकने. दॅट्स वाय बॉल कमी गतीने आला आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं की बाठाने बॉलचा कॉन्टॅक्ट देखील नाही झाला. डॉट बॉल दरम्यान इथे येतो पण अजय स्वतःवरती नाखुश असेल कारण हा फुल टॉस होता. मोठा फटका यायला हवा होता पण तसं काही झालं नाही. पण क्रिकेटच्या खेळामध्ये बहुतांशी वेळा आपण पाहिलं की फुलटॉस बॉल कधी निर्धाव येतो, कधी विकेट देऊन जातो, तर कधी कधी चांगल्या चेंडूवरती देखील मोठे फटके येतात. आता शफल झाले होते, ऑन साईडलाच खेळायचं होतं, पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहिला पण डाऊन द लेग साईड. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धाव फलक आता 17 वरती. मग त्या गोष्टींचा मी उल्लेख केला की माइंडमध्ये थॉट्स असतील अजयचा देखील की समोर रांजनोली सारखा चांगला संघ आहे. सो एक चांगले टोटल उभं करणं देखील आवश्यक आहे आपल्या 17 आता देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू वळण घेतोय बट फारच जास्त बाहेर वळण त्या अनुषंगाने आणखीन एक अतिरिक्त रन प्रमाणे इथे मिळेल. सध्याच्या घडीला बघा दीपक जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत दीपकने बॉलिंग चांगलीच केली मी असं म्हणेन बट त्यामध्ये अतिरिक्त रन्स देखील त्याने आतापर्यंत किती कन्सिड केला. 3 अतिरिक्त धावा त्याने या ओव्हरमध्ये आतापर्यंत दिलेल्या आहेत आणि स्कोर कार्ड 18 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल आता क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू खाली राहतो आणि हे स्वाभाविक आहे. या क्रीडांगणावरती जी पिच आहे त्याच्यावरती आपण या आधीही पाहिलं की कधी कधी गुडलँड स्पॉटवरचा चेंडू देखील खांद्यापर्यंत येतो तर कधी कधी हार्डलँड बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी देखील खाली राहते आणि या गोष्टी आता देखील घडल्या कारण मागील चेंडू जर आपण पाकला तर गुडलँड स्पॉटवरती होता बट पडल्यानंतर खाली राहतो. डॉट बॉल इथे येतो. या सेकंड ओव्हरमध्ये भरपूर चांगलं मॅचअप आतापर्यंत राखलं बट अखेरेस स्विच हिटचा फटका, स्विच हिट अँड स्वीट हिट, पॉवरफुल स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर, षटकार. पॉवरफुल स्ट्रोक कारण स्विच हिटचा फटका जरूर होता बट या फटका मागे अजय पाटीलची ताकद होती. षटकार येतो, खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धाव फलक 24 धावा धाव फलकावरती आणि कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेली नाहीये टीम श्री गणेश भरोडी टीमने. व्यासपीठावरती आपण पाहू शकतात आज ज्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. तळेगावचे विद्यमान सरपंच आणि या विभागाचं हे लोकप्रिय व्यक्तिमत्व कारण सातत्याने क्रिकेटवरती सर्वांचं अपार प्रेम नेहमीच राहिलं. त्याचप्रमाणे नेहमीच समाजसेवा हीच ईश्वर सेवा ज्यांनी मानली असे सन्माननीय जगनशेठ पाटील सर्वांची शुभ उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. कारण त्यांच्या ठीक बाजूला पिंटू शेठ पाटील दादांची देखील उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळत आहे. सापाड संघ खेळणार आहे म्हणजे दादांची उपस्थिती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. ठीक त्यांच्या बाजूला लेजंड ऑफ भावाले अनंत दादा केरे देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची देखील आज बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरमध्ये टोटल रन्स 24. कोणत्या प्रकारे विकेट गमावलेला नाहीये. थर्ड ओव्हर विवेक भगत बॉलिंग मार्क वरती तयार होतो. बघा स्पर्धेमध्ये भरपूर सारे पारितोषिक आणि त्याचप्रमाणे भरपूर साऱ्या मान्यवरांनी आम्हाला मोलाचं योगदान देखील दिलेलं आहे. त्यामध्ये आवर्जून मी उल्लेख करेन विवेक तयार होतो. या थर्ड ओव्हरमध्ये समोर अमन पाटील आपल्याला पाहायला मिळतील. 2 ओव्हरमध्ये 24 थर्ड ओव्हर. पहिला बॉल सन्मान इथे दिला आणि सिंगल इथे कंप्लीट. भावेश ठाकरे जरूर होते कव्हर रिजनवरती पण मिळेल फक्त एक सिंगल. धाव फलक आता 25 धावा धाव फलकावरती आणि अमनचं कौतुक मी करेन कारण या क्षणाला त्याने देखील प्रयत्न केले असते मोठ्या फटक्या खेळण्याचा बट त्याने विचार केला की इथे अजयकडे स्ट्राईक देणं आवश्यक. दॅट्स वाय त्याने सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली. आता अजय पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आणि हा लोवा फुल टॉस होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल इथे येतो. सावतगावचे बालकृष्ण पाटील सावांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता फुल लेंथ आहे बट बॅटचा टोला लागला आणि बॅट इतक्या जोरात खऱ्या अर्थाने चालवली होती. बॅट्समॅन इतकी चांगली होती की ॲटलिस्ट बॉलरला बीट केलं कारण विवेक थांबला होता जागेवरतीच आणि इथे कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धाव फलक आता 27 धावा धाव फलकावरती. बघा रांजणोली टीमला देखील इथे माहिती आहे की जर अजय पाटीलची विकेट आपण काढू शकलो
तर या पहिल्या सत्रामध्ये कुठे ना कुठे 10 ते 15 रन्स आपण शॉट ठेवू शकतो टीम भरोडीला, पण अजय जर खेळला तर आपल्याला जास्तीत जास्त रन्स या पहिल्या सत्रामध्ये बनताना नक्कीच दिसतील. कारण हा एकमेव बॅटर आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतामधला ज्याने ती माहिती मी पोहोचवून या चेंडूनंतर फुल लेंथ आहे, ड्राईव्ह केला, लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतात, एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी परतायचं आहे पण तसे काही होणार नाहीये, मिळेल फक्त एक सिंगल. कारण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये विक्रम भरपूरसा आहेत आणि त्यामध्ये 8 चेंडू 8 षटकार पवन केनेचा रेकॉर्ड होता आणि तो 2 वर्षाआधी माणकोलीच्या क्रीडांगणावरती अजय पाटीलने मोडला. 10 चेंडू 10 षटकार, सलगचे 10 षटकार आणि फार कीर्तिमान या बॅटरीच्या नावावरती. बट हा फुल टॉस पायांवरती, फिल्डर आहेत फक्त पाहतच राहतील. फुल टॉस बॉलवरती फुल टोल षटकार. लाजवाब फटका. कारण पाकलं गेलं तर हा फुल टॉस होता, मनगटी ताकदीचा वापर करायचा होता आणि अमनने ते जरूर केलं आणि रिस्कवर किती चांगला होता आणि त्यामध्ये बॉटम हॅट देखील भरपूर स्ट्रॉंग पाहायला मिळाला. मागील फटक्यामध्ये अमनचा आपल्याला षटकार इथे येतोय. धावफळ घ्या साधाबेनच्या मदतीने. स्कोर कार्ड 34, 34 धावा धावफळकावरती. अजय पाटील अमन पाटील ची ही जोडी सध्या सगळीला या पहिल्या सत्रामध्ये टीम भरोडीला एक मजबूत पोझिशन मध्ये आता घेऊन चाललेली आहे, पण अजून देखील खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल. आता यावेळेस वेट केलं, वाट पाकली आणि वाट लावली असंच मी म्हणेन. अपिश खेळलं, कव्हरचा फिल्डरला इथे बीट केलं, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला कोणताही फिल्डर नाहीये. बॉल जातो बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. कौतुक करावं लागेल एकंदरीत. फर्स्ट ऑफ ऑल स्वतःला थांबवलं, पाकलं, बॉलला वळण घेऊ दिलं आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला. चौकार येतोय. 38 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस 38 धावा. कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेली नाहीये टीम श्री गणेश भरोडी टीमने. नेक्स्ट मॅच आपण शुभ सन्मान दरम्यान इथे करूया. आज अगदी वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन आज ज्यांची मोलाची उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. विद्यमान सरपंच इताडे, त्याचप्रमाणे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि समाजसेवेमध्ये जे नेहमीच अग्रसर असतात आणि आज त्यांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. सन्मान्य जगनशेठ पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान दरम्यान इथे करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी खंडू दादांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. लोकप्रिय व्यक्तिमत्व मी का म्हणतो, कारण सरपंच आपण विचार केला तर एका गावापुरते मर्यादित असतो असं आपण म्हणतो, बट हे खऱ्या अर्थाने पाकलं गेलं तर जगनशेठ पाटील साहेब फक्त इताडे किंवा पंचकृषीपुरती मर्यादित नाही आहेत. या नावाची चर्चा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येकी गावामध्ये केली जाते. कारण दानशूर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती ज्यांचा नेहमीच अपार प्रेम राखला आणि समाजसेवेमध्ये जे नेहमीच अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व आणि आज साहेबांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे आणि साहेबांचा हा शुभ सन्मान द्रमाण खंडूदादांच्या शुभ हस्ते केला जातो. साहेबांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. माझ्या दिशेने आपण पुन्हा एकदा जाऊया आणि 2 धावा द्रमाण इथे या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. धाव वळगता 40. त्यानंतर पिंटू शेठ पाटील, सन्मान्य पिंटू शेठ पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. सन्माननीय जगनशेठ पाटील साहेब आमच्यामधनं रजा घेत असताना आज साहेबांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. सन्माननीय पिंटू शेठ पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मानित करणार आहोत. अंपायर्स फक्त 2 मिनिटं मॅच थांबवा. सन्माननीय जगनशेठ पाटील साहेब आपल्यामधनं रजा घेतात. आज अगदी वेळात वेळ काढून साहेबांनी ही बहुमूल्य उपस्थिती आज न्यू आय एकविरा चषक 2025 मध्ये दाखवली. साहेबांचे आम्ही ऋणी आहोत, आभारी आहोत की न्यू आय एकविरा स्पोर्ट्स साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज साहेबांनी ही बहुमूल्य उपस्थिती आज न्यू आय एकविरा चषक 2025 मध्ये दाखवली.
40 धावा धावफलकावरती आणि 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामधले. ओव्हर द विकेट आणि दरम्यान इथे घडलं का, एकंदरीत अजयला देखील असं वाटलं, बट सध्याच्या घडीला अजय वॉक करतात याचा अर्थ असा आहे की हा पहिला धक्का इथे लागलाय टीम भरोडीला. अंपायर्स लेग बिफोर विकेट, येस लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये. अश्विन पाटील दरम्यान क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये येतात. अश्विन पाटील क्रमांक 3 वरती. आणि लेजंड ऑफ भरोडी विष्णुदादा पाटील यांचे सुपुत्र क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात. खऱ्या अर्थाने एक काळ भरोडी क्रिकेटचा गाजवला विष्णुदादा पाटील यांनी आणि त्यांचे सुपुत्र आता आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसतात. क्रमांक 3 वरती अश्विन पाटील बॅटिंग करण्यासाठी येतात. धाव फलक सध्या सगळीला पाहिलं गेलं तर थांबलं, कारण या अंतिम षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेत, फक्त 2 धावा. आता देखील फुल लेंथ होता, हेलिकॉप्टर उडवला, मिनी हेलिकॉप्टर होता डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. भावेश बॉल फील्ड करतात, मिडल इन बिटवीन फक्त एक सिंगल. नाखुश असेल टीम भरोडी, कारण ज्याप्रमाणे खेळ केला आणि या लास्ट ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा आलेल्या आहेत. यानंतर जो होणारा सामना आहे टीम सापाड आणि त्यांचा अगेन्स्ट टीम भोईरगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो दोन टीमचे कॅप्टन्सला विनंती असेल या टॉससाठी. 2 चेंडू आणखीन शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. पानवरती फुल टॉस, रिस्कचा जबरदस्त वापर, बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. आज अमनचा रिस्क वर्क लाजवाब, क्या बात, लाजवाब फटका. फुल टॉस पान वरती आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. कारण याआधी आपण पाहिलं की एक फुल टॉस बॉल रिस्कच्या जोरावरती डीप मिड विकेटला क्लिअर केलं होतं, पण आता हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा भरणं गेला. षटकार येतोय, धाव फलक आता या 6 धावांच्या मदतीने. स्कोर कार्ड 47. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट ओव्हर मध्ये विनीत भगत आपल्याला पाहायला मिळतात, बट संपूर्ण षटकामध्ये विनीतने लाजवाब बॉलिंग केली, बट मागील चेंडू मिस्टेक घडली आणि मिस्टेक जशी घडली त्याचा फायदा इथे अमनने घेतला. शेवटचा बॉल या पहिल्या 17 मधला. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. 47 आहेत. आणखीन किती ऍड होतील? आणखीन समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑलला फिल्डर पोहोचतात, बट त्यांना देखील बीट करून बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार येतो इन स्टाईल. हे पहिलं सत्र समाप्त केलं. एकंदरीत पहिल्या 4 चेंडूंवरती निराशा होती, बट शेवटचे 2 चेंडू इथे आनंद देऊन गेले टीम भरोडीला, कारण षटकार आणि चौकार आणि पहिलं सत्र समाप्त बनवलं गेलं. 51 आणि 52चा एक चांगलं टोटल सेट केलं अगेन्स्ट टीम जहरी रांजनोली. टॉस आपण करूया भोईरगाव आणि त्यांचा अगेन्स्ट सापाड अशी लढत आपण पाहणार आहोत. सो दोन टीमचे कॅप्टन या टॉससाठी. टॉस आपण करणार आहोत. सन्माननीय पिंटू शेठ पाटील सामान्य सुवेस आपण टॉस करूया. मी दादांना विनंती करेन की आपण या टॉस बॉक्स मध्ये
पिंटू पाटील समाजाशी व्यवस्था आपण टॉस करणार आहोत. चला भोईरगाव टीमचे आपण आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. कॉइन विषयी थोडी माहिती देतो. एका बाजूला GR इन्फ्रा आणि दुसऱ्या बाजूला आहे न्यू आई एकविरा चषक 2025. कॉल कोण करतोय ते सांगा. कॉल असेल टीम सापाडचा. न्यू आई एकविरा चषक अशी मागणी आहे आणि दरम्यान ते झालं. पिंटू आता विनंती असेल की आपल्या शुभ असे टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड्रिंक द्यायचा. टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देणार आहोत आणि त्यानंतर दोन टीमच्या कॅप्टन सोबत चर्चा होईल. दादांना विनंती असेल आपण स्थानावर व्हायचं आहे. मित्र सर्वप्रथम टॉस जिंकला. मॅच 4 ओव्हरची असेल. सो निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणार आहेत आणि आतापर्यंतचा सीझन सापाड टीम साठी कसा गेला? मनाप्रमाणे गेला की मनाविरुद्ध गेला? चांगला गेला. चांगला गेला. सो प्लान्स काय? 4 ओव्हर समोर भोईरगावच्या अगेन्स्ट अधिक कधी खेळलेत? फर्स्ट टाइम खेळणार आहेत. सो माइंड मध्ये काही थॉट्स? 4 ओव्हर आहेत, किती बंद रोखण्याचा प्रयत्न, संपूर्ण मेन टीम प्लेअर अनुपस्थित असं काही? प्लेअर कमी आहेत. आम्ही कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न आज विचारेन कारण स्पर्धेची चर्चा या संपूर्ण विभागामध्ये होत आहे. सो या स्पर्धेविषयी का म्हणशील? स्पर्धा खूप चांगली. बेस्ट ऑफ लक टीम सापाड. आणि भोईरगाव टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहेत. मित्र जर तू टॉस जिंकला तर तुझं निर्णय काय होतं? फलंदाजीच करणार होतो. म्हणजे माइंड मध्ये ऑलरेडी क्लिअर असतो 4 ओव्हर की जर आम्ही या टोटल पर्यंत पोहोचतोय तर तो टोटल आम्ही सापाड अगेन्स्ट डिपेंड करू शकतो. एखादा आकडा माइंड मध्ये 40-50 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटचा हाच प्रश्न विचार या स्पर्धेविषयी तुझं मत? स्पर्धा तर खूप छान आहे आणि त्यामुळे खेळण्याची संधी दिली त्यांचे धन्यवाद. सो बेस्ट ऑफ लक टीम भोईरगाव. टॉस इथे कंप्लीट झाला. टॉस जिंकला टीम सापाडने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल पाटील. वेलकम सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. एकविरा क्रिकेट संघ सावत आयोजित एकविरा स्पोर्ट्स आयोजित भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंटचा आपण आनंद घेत आहोत. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट मागच्या 2 दिवसापासून आपण पाहतोय. ऐतिहासिक मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव देवरुंगचा आपण एन्जॉय करतोय. चला प्लीज थोडासा वेळ कमी घ्या. बरोडी संघ आपण वेळ न घेता लगेचच फिल्डिंग सेट करायचे. आपण करू मॅचला सुरुवात. टार्गेट या मॅच मध्ये एकूण 50 प्लस झालेला आहेत. 51 केलेले आहेत. एकच विकेट घेतलेली. अप्रतिम खेळ या मैदानामध्ये. अजय पाटीलचे 29, माफ करा अमर पाटीलच्या 29, 52 धावा या मॅच मध्ये विजयाकरिता करायच्या आहेत. पंडित पाटील यांच्याकडनं देखील राजनोरी संघाला शुभेच्छा दिल्यात. आपले मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. टार्गेट मोठे त्या अनुषंगाने बघूया सुरुवात या मॅच मध्ये कशी होतीये. क्लायमेट चांगलं आहे. सुंदर वातावरण आपण पाहतो. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम अप्रतिम आणि दर्जेदार हा क्रीडांगण. मोस्टली या स्पर्धा नक्कीच या मैदानावरती मोठमोठे मेगा इव्हेंट आपण पाहत असतो. सुंदर हा मैदान आहे. चांगली अशी विकेट, चांगली अशी रॅलिंग मैदानाच्या चारी बाजूने मगाशी जगनशेठ पाटील यांची देखील उपस्थिती प्रमुख पाहायला मिळाली. आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित इकडे आपल्याला लवकरच लाईट ही देखील व्यवस्था होताना पाहायला मिळेल. रजनी क्रिकेट पहिलाच बॉल फुलर लेन्स आडव्या बाटना ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेटला चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल इकडे नसणारे. 2 सलामी फलंदाज बघतो आपण. जितू आणि सुखदेव आलेले आहेत सलामीसाठी ओपन करण्यासाठी जरी रांजनोली इकडनं. रंगेली मॅच यामध्ये शंका अजिबात नाही कारण का 2 चांगल्या टीम खेळतात. श्री गणेश बुरुडी देखील तेवढ्याच ताकदीचा त्यांच्या अगेन्स्ट जरी रांजनोली मध्ये. महत्वपूर्ण मॅच. अजय पाटील बॉलिंग मार्कमध्ये अष्टपैलूची कामगिरी आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असते बुरुडी संघासाठी. वेगवान चेंडू कमी गतीनं जरूर इकडनं आता चेंडूची हाताळणी होते. कधी कमी गती, कधी अखो टप्पाचा. लेंथ खूप महत्वाचे आणि ते आपण बघतोय मैदानामध्ये. पहिल्या 2 बॉलवरती 2च रन आलेले आहेत. 50 प्लस चेस करायचे त्या मॅच मध्ये. 52 करायचे आहेत. सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये आपण बघितल्या 50 पेक्षा जास्त धावा चेस होताना. तुंबाडे संघ स्पर्धेतून बाहेर झालेला आहे. त्याच टीमनं चेस केला होता. यावेळेचा फटका ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तिकडे चूक होणार नाहीये.
मिड विकेट मध्ये गवसलेत. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का जयरी रांजनोलीला. नवीन बॅटर केतन मात्रे अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रांजनोलीचा. सुरुवात तर खराब झालेली आपण असं म्हणू शकतो, कारण का विकेट लवकर प्लीज थोडा वेळ कमी गर्चित करा. आज निर्णायक दिवस असल्या कारणानं अधिकचा वेळ आपल्याकडे नाहीये. कमी वेळामध्ये आपल्याला आजचा शेड्यूल आजचं वेळापत्रक पूर्ण करून सेमीफायनल मेगा फायनलला मॅच कव्हर करायचे आहेत. अजय पाटील वेगवान चेंडू वेगवान होतं ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये फिल्डर फक्त ऑडियन्स मधून असतील. चेंडू स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल वरती इकडनं आक्रमणाला सुरुवात केलेली. पहिला बॉल खेळत असताना केतन मात्रच्या बॅटमधून चौकार. सुंदर होता शॉट. खराब होता चेंडू. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. चांगला फटका येत असताना हा तुम्हाला रीपला पाहायला मिळेल. सुपर बॅटिंग. अशाच काय बॅटिंगची सध्या तरी गरज आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस अजून एक दमदार शॉट. डीप मध्ये फिल्डर आहे त्यांना बीट करत चेंडू सरळ पाहतो आपण लॉंग ऑन. आणि तिकडे नक्कीच फिल्डर वाईडिश लॉंग ऑन मध्ये जरूर त्यानं प्रयत्न केला. मग तो चेंडू त्याच्या डोक्याच्या वरून फ्लाय झालेला आहे. सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 12 वरती. मॅच मध्ये करायच्यात बघतो आपण एकूण 52 रन जयरी रांजनोलीला. आक्रमणाला सुरुवात केलेली केतननं. पुन्हा खोटा पास ऑन साइडला आता पूल केलेला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन मिड विकेटला. 10 विकेटनं एक सिंगल जरूर मिळेल. एकूण बघतो आपण पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एकूण रन सेट स्कोर होती 13 धावा. या मॅच मध्ये करायच्यात 52 विजय करता चांगली होईल मॅच. एक चांगलं क्रिकेट जरूर आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये शंका अजिबात नाहीये. फ्रेश ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क मध्ये आपल्याला बॉलर पाहायला मिळतील पियुष आलेत. सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्ले षटक संपलेला आहे. टार्गेट या मॅच मध्ये 52चं 52 टार्गेट आहे. फिल्डिंग आता आपल्याला जरूर विखुरलेली पाहायला मिळेल. इनफिल्डच्या बाहेर बाउंड्री रायडर्स आपल्याला पाहायला मिळतील. बाउंड्री अडवण्याकरिता केतननं जबरदस्त सुरुवात केलेली. बाउंड्री आणि सिक्सर त्याच्या बॅटमधून ऑलरेडी आलेला आहे. 11 धावा त्यानं 3 बॉलमध्येच इंडिव्हिज्युअल केलेला आहे. पियुष पुन्हा कोटप्पाचा मिस्सामिंग आहे. तिकडे फिल्डर जरूर पोहोचलाय. चूक होणार नाहीये.
महत्वपूर्ण विकेट इकडनं मिळते केतन मात्रेची. परतावा लागेल त्याला मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 2, दुसरा धक्का, 13-2. विनीत भगत नियमाने नवीन पाठराला मैदानामध्ये क्रमांक 4 वरती खेळण्याकरिता. चांगली सुरुवात झाली नाहीये. त्याच्यानंतर केतनने कमबॅक करण्याचा थोडासा जरूर प्रयत्न केला. एक सिक्सर, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. त्याच्यानंतर पियुषने घेतलेली महत्वपूर्ण विकेट या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल घेऊन तयार. पूल करायचं होतं. मिस सामिंगे पुन्हा डाऊन द बॉल फिल्डर पोहोचल्यास तिकडे मिस्टेक झालेली आहे. कॅचेस विन द मॅचेस. विकेट एज आहे. चेंडू विकेट किपरच्या पाठी स्टॉप केलेला आहे. स्टॉप नसता केला तर मग 4 धावा कदाचित इकडनं अजून मिळाल्या असत्या. चांगली फिल्डिंग यष्टांच्या मागे विकेट किपरच्या पाठी. डावीकडनं एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 15-15. 15-2 जारी रांझनोली. हा चेंडू बघितला जाऊ दिला. ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. खराब लेंथ. चुकीच्या लेंथ वरती पिऊचा हा चेंडू. एक्स्ट्रा धाव मिळेल रांझनोलीला. बघत पुन्हा एकदा लाईन खराब आहे. जेव्हा बघत शपथ झाला तेव्हा पियुष थोडासा जरूर चेंडू जास्त टर्न किंवा स्विंग करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे चेंडू जास्त ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. अतिरिक्त रन्स ज्या काय येतात त्या महत्वाच्या आहेत. ते येणं गरजेचे आहेत रांझनोलीला. 50+ चेस आहे. प्रत्येकी बॉल वरती धाव. व्हेरी इम्पॉर्टंट. रन्स आहेत 17-17. 17 धावा पलकावरती आहेत. षटक मागरच असताना पाहतो आपण. यावेळेच दुसरा पियुष आहेत बॉलिंग मार्कवरती. समोर भगत आणि बांबरे. पूल केलाय. फटका धमदार. रन्स देखील चांगला मिळतील. मिड विकेटला चेंडू गोल झालेला आहे. सुपर शॉट. भगतच्या बॅटमधून पहिला सिक्सर. कडक होता शॉट. फटका जबरदस्त होता. वारा देखील आपल्याला त्याच दिशेनं पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जिकडं वारा तिकडच मारा. आणि आता ते समीकरण मैदानामध्ये. फटका होता दमदार. धावा मिळतात 6. सिक्सरच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 23 धावा. तुम्हाला हा रिप्लाय पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. एसकेचं सुंदर असं टेलिकास्ट एंटरटेनमेंट करत असताना एसके एंटरटेनमेंटचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भगत हल्ला बॉल केलेला आहे. नेक्स्ट बॉल पियुष. प्रचंड वेगाने चेंडू आहे. अंपायर लाईन बघतील. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. तिसरा व्हाईट बॉल. खराब आहे बघतो आपण यावेळीची लाईन. बॅटर जेव्हा शफल झाला तेव्हा थोडासा दबाव आला पियुष वरती. ते आपल्याला पाहायला देखील मिळतो मैदानात. पुन्हा फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. गॅप मध्ये फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल. यस नो वेट.
बांबरे देखील थांबत असताना विकेट रनआउटची नको आहे. सिंगल मेल सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन पोहोचले एकूण 25 धावा. अजून या मॅच मध्ये बघतो आपण आय थिंक करायच्या असाव्यात 27 ची गरज आहे. येणारा चेंडू शिल्लक घेत 13 चेंडू 27 धावा. बांबरे समोर पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. ऑन साईडला डीप मध्ये पुन्हा प्रोटेक्शन आहे. 10 विकेटनं कदाचित एक सिंगलच घेतली जाईल. सेकंडचा कॉल नसणार आहे. एकच धाव मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या करीस धावा एकूण आहे धाव बलकावरती 26 धावा अजून या मॅच मध्ये करायचे आहेत. सव्वीस धावा झालेल्या आहेत. 26 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये विजयाकरिता. सन्मान्य आमचे समाजसेवक सावतगावचे मिथुनजी पाटील तसेच विद्यमान जे सदस्य आहेत पिसोरीचे सन्मान्य राकेशजी नारायण भुईर दोघांचंही आगमन झालेलं आहे. आमचं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं आमच्या आयोजकांच्या वतीनं आम्ही करतो मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आपलं वेलकम आहे. निवे एकविरा क्रिकेट टीम आयोजित एकविरा चषक 2025 मुंबई दिव्य क्रिकेट टुर्नामेंट मध्ये आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचा मी करतो वेलकम हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. 12 चेंडू शिल्लक आहे. 26 गरज. मॅच मध्ये रंगतदार सामना जरूर पाहायला मिळेल. दुपारचं सेशन जवळ आलेलं आहे. एकूण बघतो आपण 1:21 झालेलं आहेत. दुपारचं क्लायमेट जरूर आहे. मध्ये इकडे जास्त आपण बघतो गरमी जाणवत नाही. ऐतिहासिक मैदान आहे. मी मागाशी देखील सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बापगाव देवरुंगचं ऐतिहासिक. 12-26 गरज आहे. बॉलिंग मार्क वरती अश्विन विष्णू पाटील. पहिला बॉल वेगवान. बघू एक्झिट काय झालेलं आहे. एक वेगवान धाव तर धावून घेते रे. सेकंडचा कॉल असेल. बांबरे होते रेडी. तिकडे बघतो मात्र बघत नव्हते रेडी. व्हाईट बॉल. जरूर व्हेरी गुड डिसिजन फॉर द अंपायर. जरूर हा व्हाईट बॉल असे. एक प्लस दावा इकडनं 2 म्हणजे एकूण मिळतील. मजा येईल या मॅच मध्ये. 12-24 ची गरज. बघत नच्या अनुषंगाने आक्रमण आल्यापासून सुरुवात केलेलं त्यानं. असाच आक्रमण सुरू राहिला तर हा सामना रांजणूच्या बाजून निकाल लागू शकेल. मग आता क्रिकेट आहे समोर. बुरुडी संघ एवढा इझिली मॅच येणार नाहीये. बघचा पण ऑन साइडला पुन्हा एकदा फटका. चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तिकडे फिल्डिंग त्यांची जरूर चांगली. फायनली चेंडू त्यांना बीट करत गेलेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. लक फॅक्टर आहे. नशिबाचा 4. नेक्स्ट बॉल. पुन्हा प्रयत्न बघतचा. यश लागून चेंडू वेगाने चाललेला पाठी. विकेट किपरच्या शॉट फाईन मध्ये सेकंडचा कॉल आणि महत्वपूर्ण 2 धावा मिळतील. रिक्स घ्यावी लागते क्रिकेटमध्ये आणि ते रिक्स बघतो आपण इकडे घेतलेले. क्रिकेट एवढा इझिली खेळ नाहीये. इकडे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागते. 100% कमिटमेंट द्यावी लागते. क्रिकेट खेळ असा सहजरित्या तुम्हाला धावा बनवता येत नाहीत. सध्या तुमच्या बॉलिंगच्या माध्यमातून बॉलिंग करू शकत नाहीये. बॅटिंग असेल फिल्डिंग असेल ऑल आउट जे काय डिपार्टमेंट क्रिकेटचे आहेत. विकेट किपर असतील बॉलर असतील फिल्डर असतील बॅटर असतील सगळ्यांना मेहनत करायची. एकट्याचा खेळ नाहीये. सगळ्यांना घेऊन चालायचं आणि तिकडे 100% कमिटमेंट द्यायचे. खास करून ग्रामीणचं क्रिकेट आता डेव्हलप झालेलं आहे. बक्षीस मोठमोठे असतात. तिकडे प्रत्येक खेळाडू 100% कमिटमेंट देतो. अजूनही 18 गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. रन सेकून झालेल्या 34 झालेल्या. 2 विकेट गेलेल्या आहेत. चांगली बागेदारी. 3ऱ्या विकेटसाठी बांबरे आणि बगत मध्ये राऊंड विकेट. आकोटापाचा ऑन साइडला पूल केला. फ्लॅटेड शॉट. काय फटकाय. जबरदस्त शॉट. भगत हल्ला बोल केलेला आहे. 6.
कडक बॅटिंग करत असताना बघत हा तुम्हाला रिप्लाय पाहायला मिळेल. रांजनोली प्रीमियर लीग मध्ये मागच्या नक्कीच आम्ही 2-3 सीझन जरूर मिस केले रांजनोली प्रीमियर लीग. तर जेव्हा जेव्हा खेळाडू खेळला तेव्हा तेव्हा जरूर त्याच लीगच्या माध्यमातून हे दोन बघत पुढे आले रांजनोली टीमसाठी ग्रामीणच्या माध्यमातून. प्रमोद दादा नक्कीच त्यांना संधी दिली. सध्या ऑल इज वेल. नेक्स्ट बॉल टर्न करत ऑन साइडला स्कोर ऑफ द विकेट. विकेटची संधी डेरेक हिटचा देखील प्रयत्न झालेला आहे. मग आता 10 विकेट एक मिळेल. लेग बाईज असेल जरूर जरूर तिकडे मैक्या सांगत असताना लेग बाईज आहे. एका धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येत एकनं पुढे स्कोर बोर्ड एकूण जाऊन पोहोचलेला पाहतो आपण. 41 झालेले आहेत. 8 मध्ये 11 गरज तुम्हाला हा रिप्ले पाहायला मिळेल. सुंदर टेलिकास्ट आहे. चांगला कॅमेरा वर्क आहे आणि क्लायमेट अतिशय चांगलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगावचं आहे. 8 मध्ये 11 करायचे आहेत. मॅच जवळ आहे. वारा सुंदर आहे. वारा बघतो आपण आपल्या VIP जो एंड आहे तो जाईज आहे आपला मुख्य तिकडनं वेगवान. बांबरेसाठी ऑन साइडला स्कोर ऑफ द विकेट खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन पुन्हा करा फिल्डिंग. अशी फिल्डिंग केली तर लवकर घरी जावं लागेल. इथं बघतो आपण श्री गणेश बरोडीला आणि तेच पाहायला मिळालं. इथनं मिळतील धावा 4. चुकीची फिल्डिंग मी मगाशी सांगितलं. इकडे तुमची 100% कमिटमेंट तुमची फिल्डिंग तुमची नक्कीच बॅटिंग असेल. तुमचा फिल्डिंगचा जो स्टँडर्ड आहे ना तो महत्वाचा आहे. अशा बऱ्याचशा टीम आहेत त्यांची फिल्डिंग खरं तर आपण प्रत्येकी वेळेस हाय स्टँडर्ड बघत असतो. त्याच्यामध्ये वडिवली बी संघाचा आवर्जून कौतुक करेल. गोरसे बी संघ असेल अशा काही ज्या टीम्स. टिंबवली पुन्हा एकदा पोल करायचं होतं. चेंडू विकेट किपरच्या पाठीचा दिला शॉट फाईनला. फिल्डिंग इकडनं चांगली 10 विकेटनं एक सिंगल मिळेल. आता इक्वेशन सोपं झालेलं या मॅच मध्ये. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6ची गरज आहे. आपण फिल्डिंग विषयी चर्चा केली. फिल्डिंग व्हेरी इम्पॉर्टंट. तुमची जर फिल्डिंग चांगली असेल तर जरूर तुम्ही काही धावा सेव्ह करू शकता. चला पाणी घेऊन जा प्लीज मैदानाच्या आतमध्ये. उन्हाचं नक्कीच आता बघतो आपण जो तापमान आहे त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली. उन्हाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. पाणी जास्तीत जास्त प्या गरजेचं आहे. प्लीज आपण लगेचच पोहोचलेले आमच्या तिकडनं डगआउट मधून खेळाडू. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण केलेला आहे. महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल. सापाट संघ इन ऍक्शन मध्ये भुईरगावच्या अगेन्स्ट. भुईरगाव संघ बघूया कशा पद्धतीनं खेळ. खूप दिवसाच्या नंतर भुईरगाव टीमशी संपर्क झालेला आहे. बघूया कशा पद्धतीने काय त्यांचे नवीन खेळाडू आहेत का तोच संघ आहे तोच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. भुईर आपलं देखील मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील भुईर आहेत. बघूया तिकडं भुईर काय करतील मैदानामध्ये. थले पण आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत किरणजी. 6 मध्ये 6ची गरज. बॉलिंग मार्क होती. बॉलर अनिकेत आलेत. जादुई बॉलिंग करावी लागेल. कालच स्प्रिंट्स ट्रॉफी सुरू आहे गोरेगाव मध्ये. 6 बॉल मध्ये 6ची गरज असताना 6 बॉल मध्ये 6 विकेट्स गेल्या होत्या. क्रिकेट आहे कधी काय होईल याचा नेम नाही. बाकुला जाऊन पंच केलेला आहे बांबरेनं. सुंदर शॉट. पहिलाच बॉल वरती मॅच गोली केलेली आहे. चेंडू पॉइंटला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. बांबरे एक सिनियर प्लेयर आहे. चेंडू द्या आपण लगेचच. बघतो आपण सुखदेव बांबरे, प्रमोद दादा मात्रे, केतन मात्रेला बराचसा वेळ कमी असतो. सध्या आता ते बैलगाडी शर्यतीमध्ये जास्त बिझी आहेत. तर जेव्हा वेळ त्यांना मिळतो तेव्हा जबरदस्त खेळतात. खास करून बिंजोर चषकामध्ये जो आम्ही मोठी अशी क्रिकेट टुर्नामेंट आयोजन केलं होतं उसरगर मध्ये तेव्हा देखील चांगला खेळला होता. यावेळेचा हा फटका विजयाचा असू शकेल. जरूर असणार आहे. लॉंग ऑनला क्लिअर केलं भांबरेनं आणि हा सामना क्लिअर केलेला आहे जरी रांजनोली. अभिनंदन टीम रांजनोली. हार्ड लक श्री गणेश क्रिकेट संघ बरोडी, प्रेमदादा अँड ऑल टीम, अजय पाटील, विष्णू पाटील ऑल टीम. या मासं मानव मॅच प्लेअर आपण लगेचच देऊया. अर्थातच असणार आहे भगत विनीत ज्यानं जबरदस्त बॅटिंग केलेली. अप्रतून तो खेळला मैदानामध्ये आणि आपल्या टीमसाठी त्यांनी केले इंडिव्हिज्युअल रन्स केलेले आहेत. आमच्या मला स्कोर सांगतील मित्र. 20 केलेले आहेत इंडिव्हिज्युअल. एक विकेट देखील.
यस, बरोडीचे कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचा आमचे खंडूदादा पाटील यांच्याशी. तुम्हाला जरूर मॅच समरी पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग मध्ये केलं डबल बघतो आपण 51 केलं, त्याच्यामध्ये जरूर चांगली बॅटिंग झाली होती. 29 इनिंग केली होती मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण अरविंद, त्याच्यानंतर अजयनं जबरदस्त खेळलं होतं. मग विनीतनं 20 केला 7 मध्ये, बांबरेनं केला 7 मध्ये 18, 4 मध्ये 11 केला केतननं आणि जीतूने केला 2 मध्ये 1 रन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर यस अजय, आपण इकडे यांचे संपर्क साधायचे. बॅक साईडला मॅनेजमेंट टीम आहे, आपण रिपोर्ट करा. या बांबरे, आपण आता पाणी वगैरे पिऊन मस्तपैकी आराम करा. दुपारचा सेशन सुरू झालेला आहे, आनंद घ्या. सामना लगेचच होणार आहे तुमचा, म्हणून आराम करा. अंपायर्स देखील थोडेसे रिलॅक्स होत आहेत. रिलॅक्स का होत आहेत की डे नाईट काम सध्या सुरू आहे. एवढं सोपं नाहीये डे नाईट करणं. मागच्या 4-5 वर्ष आम्ही प्रयत्न केले, आता नकोय. आता एक शिफ्ट आपण कुठली तरी करूया, एक मॉर्निंग एक तर नाईट, 2 शिफ्ट मध्ये काम करणं. मी सगळ्या कॉमेंटेटर अंपायर्सला देखील सांगेल की जरी आपल्याकडे कलाकारी असली मात्र 2 शिफ्ट काम करणं एवढं इझी नाहीये. एक शिफ्ट तुम्ही काम कराल तर जरूर फिट राहाल, बऱ्याचशा क्रिकेट टुर्नामेंट कंटिन्यू कराल. आणि आता बरेचसे आमचे नवीन यंग कॉमेंटेटर देखील झालेले आहेत, चांगली कॉमेंट्री करतायत. चला या बघत सर्वांनी आमचे मिथुनजी यांना विनंती आपल्या शोभास आपण अगोदर सुंदर असं स्वीट बॉक्स आपण द्या. स्वीट मीठा हो जाय. गुरुवार या जेवणाच्या नंतर सर्वांनी आमचे राकेशजी बोईर यांना देखील विनंती असेल आपल्या शोभास आपण सुंदर असा हा ट्रॉफी, जी सुंदर अशी ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच बघतला देतोय. त्याच्यानंतर आपण पुढील बक्षीस संदीपजी पाटील यांना विनंती आपण कॅप द्यावी. आणि पिंटू शेटला देखील विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचे. पिंटू शेटचा संघ इन ऍक्शन आहे पुढच्या मॅच मध्ये आणि त्यांच्या माध्यमातून हा गिफ्ट. बघा पिंटू शेट व्हेरी हॅपी, एनी टाइम एनी हाऊ, ते असत असतात. नो टेन्शन, लाईफ मध्ये एन्जॉय करा. कल किसने देखा है भाई, म्हणून लाईफचा आनंद घ्या. मग आज गुरुवार आहे, आज आनंद ते कमी घेतील. आज साईराम की जय हो. चला आपण लगेचच फ्रेश मॅचला करूया सुरुवात. चांगला सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आम्हाला की तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती आमचे मुख्य VIP डाईज वरती काही पाहुणे पाहायला मिळतात. सगळ्यांचा आम्ही करतोय मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आम्ही छोटासा ब्रेक घेतोय, आपण अजिबात ब्रेक घेऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट आहे, चांगल्या टीम आज या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत आहेत. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. ही नामांकित क्रिकेट टुर्नामेंट न्यू एकविरा स्पोर्ट्स सावत आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा महातरार आपण सध्या तरी पाहतोय. आणि कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. पुन्हा असतील आमचे सरवलीचे विशाल पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच राहुलजी भोईर सर. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे न्यू एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित न्यू एकविरा चषक 2025 आणि आफ्टरनून सेशन. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण सामन्याला सुरुवात करूया. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना मैदानात मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. टीम